नमस्कार. आधुनिक केसरीच्या कडक बोल बेधडक या शो मध्ये आपलं स्वागत आहे. आपण काल महाराष्ट्रामध्ये जी काही कोलांडुड्या भाजप आणि शिंदे सेना यांच्या दरम्यान झाल्या त्याच्यावरती बोललो. आज परत तोच अंक पुढे सरकला आहे. एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेण्यासाठी तातडीने रवाना झाले आणि इकडे वर्षा बंगल्यावरती अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल या दोघांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावरती भेट घेतली. त्यांची 2-1 तास खलबत झाली आणि दिल्लीमध्ये पण अमित शहा यांच्याकडे तासभर जवळपास एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली. आणि या सगळ्या गोष्टींना पार्श्वभूमी हीच होती की परवाच्या मंत्रिमंडळ बैठकीवरती जो सगळ्या शिंदे गटाच्या मंत्र्यांनी जो बहिष्कार टाकला त्याची ही सगळी पार्श्वभूमी आहे. आणि तेव्हापासून सगळ्या गोष्टींना वेग आला आणि महायुतीमध्ये नाराजी आहे हे स्पष्ट झालं. अर्थात ही नाराजी काही नवीन नाही आहे. म्हणजे अगदी सत्ता स्थापनेपासून या धुसफुशी सगळ्या चालूच होत्या. परंतु मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार मंत्र्यांनी टाकण्यापर्यंत ही पातळी गेलेली नव्हती. यावेळी मात्र या सगळ्यांनी बहिष्कार टाकला आणि महाराष्ट्राला दाखवून दिलं की युतीमध्ये सगळं काही आलबेल नाहीये. या घटनेचा विचार करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे. 132 जागा मिळवून त्या खालोखाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 47 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 31 जागा मिळवलेल्या होत्या. या सगळ्यामध्ये मोठा भाऊ जरी भाजप असला तरी या दोन्ही पक्षांना त्यांनी सोबत घेतलेलं असल्यामुळं या पक्षांमध्ये म्हणजे आपण सत्ताधारी आहोत ही भावना मात्र रुजली. परंतु या सत्तेमध्ये सर्वाधिकार जे आहेत ते भाजपकडे आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकडे आहे. याची या सगळ्यांना प्रचिती केव्हा झालेली होती. कारण सुरुवातीच्या काळात आपण बघितलं की या सगळ्या ज्या महत्वाच्या खर्चाच्या किंवा प्रकल्पांच्या फायली आहेत त्या सगळ्या मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जाऊन त्याच्यावरती त्यांचं शिक्कामोर्तब झाल्याशिवाय या फायली पुढे सरकत नव्हत्या. याची जाणीव या दोन्ही पक्षांना आहे. परंतु हे जास्त बोलू का शकत नाही, त्याला विरोध का करू शकत नाहीत. कारण मूळ आहे हा आकडा. आकड्यांचा हा खूप मोठा फरक आहे. आणि आपण जर आता बाहेर पडण्याचा किंवा अगदी टोकाचा जर काही विचार केला तर आपलं नुकसान होणार आहे हे या दोन्ही पक्षांना बऱ्यापैकी ठाऊक आहे. एक आपण या घटनांकडे बघताना लक्षात घेतलं पाहिजे की पूर्वी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा शिवसेना काम करत होती महाराष्ट्रामध्ये तेव्हा जिल्हा प्रमुख हे पद त्यांनी इतकं बळकट करून ठेवलं होतं की त्या जिल्ह्यातले सगळे आमदार किंवा खासदार हे जिल्हा प्रमुखाकडे जाऊन सल्ला मसलत घ्यायचे, त्यांचा सल्ला विचारायचे आणि मग जी काही कामं असतील किंवा विकास कामं आहेत, काही सभा घ्यायच्या, मोर्चे घ्यायचे, आंदोलन करायची, हे सगळं जिल्हा प्रमुखांच्या हातामध्ये होतं आणि त्याप्रमाणे ते सगळं नियोजन चालायचं. अगदी बाळासाहेबांची सभा जरी असली तरी जिल्हा प्रमुखच तिथे पुढे असणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोणत्या मंत्र्यांनी काय भूमिका घ्यायची हे जिल्हा प्रमुखच सांगत होते. तेव्हा अशा पद्धतीचा हा सगळा सेटअप होता. वास्तविक काँग्रेसच्या काळामध्ये आपल्याला हे बघायला मिळालेलं नव्हतं. जिल्हा प्रमुख हे पद काँग्रेसनी पण अगदी निष्प्रभ करून ठेवलं होतं. परंतु शिवसेनेने ते मात्र जपलं. काही काळापर्यंत भाजप जेव्हा विरोधी पक्षामध्ये होता तेव्हा भाजपने पण ते काही काळापर्यंत जपलं. त्याच पद्धतीने राष्ट्रीय पातळीवर थोडासा विचार करूया आपण की सध्या JP नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि याच्यापूर्वी अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष होते. आता त्यांनी ते पद सोडलेलं आहे. ते सध्या देशाचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या, कारण ते महाराष्ट्र प्रभारी देखील नाही आहेत, तेव्हा त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप महत्व देण्याचं तसं काही कारण नव्हतं. परंतु युतीच्या चर्चांपासूनच अमित शहा महाराष्ट्रात येत राहिलेले आहेत आणि म्हणून कदाचित या महाराष्ट्राबद्दल निर्णय घेण्याची जी काही जबाबदारी आहे ती पक्षाने त्यांच्यावर टाकली असावी असा एक सर्वसाधारण समज तयार झालेला आहे. आणि या समजातूनच एकनाथ शिंदे हे वारंवार त्यांच्या दिल्लीला जाऊन भेट घेत असतात. महाराष्ट्रामध्ये काही कुरबुर झाली की तिथे जाऊन भेटायचं आणि तक्रारी करायच्या आणि हे असं चुकीचं होतंय, आपल्याला युती मजबूत ठेवण्यासाठी हे सगळं
घडायला नको अशा पद्धतीचं कदाचित ते तिथे अमित शहापुढे आपली बाजू मांडताना सांगत असावेत. परंतु आपण जर बघितलं की जेव्हा अमित शहा इथे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये येतात तेव्हा एकनाथ शिंदे त्यांच्या स्वागताला मुख्यमंत्र्यांच्या आधी तिथे जाऊन उभे राहिलेले आपण बघितले. त्यामुळे एक असंही चित्र निर्माण झालं की अमित शहा हे देवेंद्र फडणवीस यांचे विरोधक आहेत की काय पक्षांतर्गत, किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती पंतप्रधान मोदी यांची मर्जी आहे आणि अमित शहा यांची मर्जी नाही, असं काही आहे का, अशा पद्धतीच्या शंकांना वाव मिळतो. परंतु भाजपचा सगळा हा जो सेटअप आपण जर बघितला तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आज जे मुख्यमंत्री आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून पण त्यांनी काम सांभाळलेलं आहे. वास्तविक मुख्यमंत्री म्हणून आधी काम सांभाळलेल्या व्यक्तीनं नंतर पुन्हा छोट्या पक्षाच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणं हे काही तसं म्हणजे मनाला पटणारं नाही, हे कोणाच्याच मनाला पटणारं नाही. आणि ही अनपेक्षित मूव्ह होती. त्या मूव्ह मध्ये देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी तो कार्यकाळ देखील व्यवस्थित पूर्ण केला 2.5 वर्षांचा. तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे याच्यामध्ये की या शिंदे यांचं वारंवार अमित शहा यांच्याकडे जाणं हा एक तर प्रोटोकॉल नाहीये. ज्या पद्धतीने अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे या सगळ्या बेबनावानंतर, या सगळ्या कोल्हाटपुड्यानंतर वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली, तिथे त्यांनी चर्चा केली, तिथे म्हणजे हे दाखवून दिलं त्यांनी की महाराष्ट्राचं नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. आणि एकनाथ शिंदे यांच्या या मूव्हमुळे हे जे दिल्लीला गेल्यामुळं असं एक चित्र निर्माण झालं की नाही, आमचे पाठीराख हे अमित शहा आहे. वास्तविक या दोन्ही पक्षांचा म्हणजे दोन्ही सहयोगी पक्षांचा, एकनाथ शिंदे यांचा शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी यांचा या सत्तेमधला वाटा तसा कमी आहे, कारण कमी यांचं संख्याबळ आहे. आणि 132 आणि 47 आणि 31 हे आकड्यांमध्ये बरीच तफावत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व स्वीकारणं हेच या दोन्ही नेत्यांसाठी ज्याला काय म्हणतो आपण की हे सुटेबल होते. हे त्यांना अशी जर भूमिका ठेवली असती तर महाराष्ट्रामध्ये महायुती मजबूत आहे असा एक संदेश गेला असता. परंतु तसं काही झालेलं नाही. या घटनांमुळे एकनाथ शिंदे हे अगदीच बाजूला पडलेले आहेत. आता मला हे जे काही चित्र दिसत आहे तर एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये ही धास्ती आहे का की आपल्या 47 पैकी काही आमदार फुटतील आणि मग ते देखील भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशा पद्धतीची काही धाकधूक त्यांच्या मनामध्ये आहे की काय, अशा स्वरूपाचं एक चित्र आहे. त्याचं कारणही त्याला तसं आहे की देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या बऱ्याच आमदारांच्या संपर्कात कायम आहेत आणि ते त्यांच्या गुडबुक्समध्ये आहेत. या आमदारांना हा विश्वास आहे की आपण जे काही काय एखादं काम जर मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेलो तर ते काम नक्कीच पूर्ण होणार. त्यामुळे हे जे काही परत पक्षांतर्गत ज्याला उडाताण म्हणतो आपण, या पद्धतीची उडाताण सुरू आहे. आणि जर आपण याची पार्श्वभूमी बघितली, इतिहास थोडासा बघितला तर भाजपने पक्ष फोडलेले आहेत आणि हा पक्ष देखील फोडायला भाजपला फार काही सायास करावा लागेल असं काही चित्र नाही. कारण आपण देशभरामध्ये बघतो आहोत की मोठमोठ्या राज्यांमध्ये भाजपला बहुमत मोठ्या प्रमाणावर मिळत आहे आणि हे बहुमत मिळत असल्यामुळे राज्यातल्या पण भाजपचा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे. त्यांच्या पुढच्या निवडणुका देखील आपणच जिंकू अशा प्रकारची खात्री त्यांना वाटत आहे. आणि त्याच्यामुळे आणि पक्ष मोठा करायचा हे प्रत्येक पक्षाचं ध्येयच असतं की आपला पक्ष सगळ्यात मोठा व्हावा. त्यामुळे भाजपमध्ये जर काही नजीकच्या काळामध्ये आमदारांनी प्रवेश केला तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. कारण सत्तेमध्ये जाणं आणि सहयोगी पक्षामार्फत सत्तेमध्ये जाणं म्हणजे थेट सत्ता आणि सहयोगी पक्षांमार्फतची सत्ता याच्यामध्ये बरंच अंतर असतं. आणि ज्या पद्धतीने हे जे सगळे प्रवेश आता सुरू आहेत, संभाजीनगर झाला, नाशिक जिल्हा झाला, कोकणातल्या घटना झाल्या, धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक राष्ट्रवादीच्या म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यावरून राणा जगजित सिंग आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये द्वंद्व सुरू झालेले आहेत. तेव्हा या सगळ्या घडामोडी लक्षात घेतल्या आपण तर असं वाटतं की भाजप परत या पक्षाला सुद्धा म्हणजे
विशेषतः शिंदे गटाला हादरा देण्याच्या तयारीत आहे की काय, अशा प्रकारचा एक संशय निर्माण होतो. आणि याच धास्तीपोटी एकनाथ शिंदे वारंवार अमित शहा यांना भेटत असावेत. सत्ता जेव्हा युती जेव्हा तुटली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावरती खूप आरोप केलेले होते की त्यांनी शब्द पाळलेला नाही, त्यांनी म्हणजे शिवसेना प्रमुखांना दिलेला शब्द पण पाळलेला नाही आणि आमच्या पण युतीबद्दल त्यांनी तो शब्द पाळलेला नाही. 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद आम्ही ठरवलं होतं, परंतु त्यांनी जागा जास्त आल्यामुळे त्यांनी तसा आमचा विश्वासघात केला, अशा प्रकारचा आरोप उद्धव ठाकरे यांनी पण केलेला होता अमित शहावर. आणि त्याच अमित शहांना, आणि त्यामुळे अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामधली कटुता वाढत गेलेली होती. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा अमित शहा यांच्याकडे जाऊन हे सगळं मांडलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा या राज्यामध्ये असे कलह निर्माण होत आहेत तेव्हा तेव्हा त्यांना अमित शहाकडे धाव घ्यावीशी वाटते. परंतु परिस्थिती अशी आहे की ते जरी तिथे वारंवार जात असले तरी भाजपमध्ये हे आमदार येणारच नाही किंवा आपला पक्ष फुटणारच नाही, ही खात्री एकनाथ शिंदे यांना नसावी अशी शंका एक राजकीय दृष्टीने विचार केला तर आपल्याला लक्षात येते. आता या सगळ्या खेळामध्ये पुन्हा निवडणुकांमध्ये बहुतेक ठिकाणी हे सगळे स्वतंत्र लढणारे असंच चित्र राहील. हे दाखवत असतील की आम्ही सगळे युती म्हणून एकत्र आहोत, परंतु बहुतांश महापालिकांमध्ये या स्थानिक पातळीच्या निवडणुका आहेत असं आधीपासून म्हटलं जातं. आणि या निवडणुकांमध्ये ही युती कितपत टिकेल, महायुती, याच्याबद्दल संशय आहे. त्यानंतर हा पक्ष देखील कितपत टिकेल हा देखील संशय आहे. कारण असं जर घडलं आणि भाजपमध्ये काही आमदार शिंदे गटाचे गेले तर उरलेल्या शिंदे गटाच्या आमदारांना विरोधी गटात बसण्यापासून पर्याय होणार नाही. कारण मुख्यमंत्रीपद गमवावं लागल्यामुळं एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने अस्वस्थ झालेले आहेत ते लक्षात घेतलं तर आणि पुन्हा यांची पक्षात परतण्याची दारं बंद झालेली आहेत. राजकारणामध्ये काही घडू शकतं हे आपल्याला चांगलं माहिती आहे की अगदी हाडवैरी एकत्र येऊन परत निवडणुका लढवतात किंवा विरोधात किंवा सत्तेमध्ये बसतात, हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हा नियम सुद्धा इथे गैरलागू होतो असं काही मानण्याचं कारण नाही. परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की शिंदे सेनेमध्ये ही धाकधूक आहे की आपले किती सदस्य भाजपच्या गळाला लागू शकतात. आणि हे जर तसं झालं, या निवडणुकांच्या काळामध्ये झालं किंवा त्यानंतरही झालं तर आपल्याला विरोधात बसण्याशिवाय पर्याय होणार नाही. तेव्हा या सगळ्या घडामोडींमध्ये अजित पवार यांनी जी काही भूमिका घेतलेली आहे ती मला योग्य वाटते की त्यांनी दिल्ली वगैरे न गाठता थेट मुख्यमंत्र्यांचीच चर्चा केलेली आहे. आणि जेव्हा असं घडतं तेव्हा शेवटी असं आहे की दोन्ही जरी उपमुख्यमंत्री असले, दोघेही सत्तेमध्ये सहभागी असले तरी आपला प्रकार हा जो काही फरक आहे तो देवेंद्र फडणवीस यांना लक्षात निश्चितच आलेला असावा. आणि त्या दृष्टीने अजित पवार मला असं वाटतं की ते जास्त जवळ फडणवीसांच्या जातील आणि शिंदे आणि फडणवीस यांच्यातली ही दरी आगामी काळात वाढतच जाईल असं मला वाटतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं, या विश्लेषणाबद्दल काय वाटतं, हे निश्चित तुम्ही प्रतिक्रिया देऊन कळवा. धन्यवाद.